बायको मस्त तिकडे बसलेली आहे. हाय, गुड मॉर्निंग. बायकोचा आज बर्थडे. नमस्कार जनता, वेलकम बॅक टू श्रुती दीपक वॉक चॅनल. वेलकम बॅक टू मराठी लाईफस्टाईल अँड फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आपला डे 2 दिव्याघरचा चालू आहे. मला माहिती, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलेलं की तुम्हाला मी लोकेशनचा टूर देईन. तर आता तो दिवस आहे. मी तुम्हाला हे लोकेशनचं पूर्ण टूर देतो. चला आपण सुरू त्यानं बाहेरून करू. सो ह्या प्रॉपर्टीला येताना आहे ना, आपल्याला ह्या रस्त्याने यावं लागतं. आणि इथून इतकं सुंदर शंकराचं मंदिर बनवलेलं आहे की लोक आहे ना, इथले लोकल लोक येऊन, इथे लोकल मंदिर येते. सो लोकल लोक येऊन आहे ना, इतकी मस्त छान पूजा करू शकतात तिथे. आणि ही आपली प्रॉपर्टीचं नाव आहे सँड कॅसल. आणि सँड कॅसलमध्ये एंट्री करताना कॅसल सारखीच फिलिंग येते राव. मस्त आपलं सेपरेट घर. हे बघा, सगळ्या ठिकाणी हिरवी गार, म्हणजे पूर्ण गार्डन सारखं मस्त केलेलं आहे. गाडी पार्क करायला चांगली जागा मिळते. वर नारळाची झाड आहे, तर थोडं सांभाळून ठेवावं लागेल, कारण की कोणताही नार कधीही पडू शकतं. हां, सो हा एकदम मस्त कोजी मस्त लाईटिंग बिटिंग लावली की पण संध्याकाळी सुद्धा एकदम भारी वाटतं इथे. बायको मस्त तिकडे बसलेली आहे. हाय, गुड मॉर्निंग. बायकोचा आज बर्थडे. आज नक्कीच कमेंट करून द्या की हॅपी बर्थडे. बायकोने थँक्यू सांगितलेलं आहे ॲडव्हान्समध्ये. सो ही प्रॉपर्टी आहे. इथे फक्त 3 रूम आहेत. मस्तपैकी एकदम आलिशान मोठे रूम आहेत. चांगली जागा आहे. तुम्हाला पार्किंग करायला किती खूप सारी स्पेस मिळते. प्लस हे बघा, तुम्हाला ॲम्युनिटीज म्हणून तुम्हाला जर झुला झुलू शकतात. मस्तपैकी गाणे बिणे लावायचे, सगळं सिस्टीम सगळं रेडी केलेले आहे. पण व्ह्यू बघा ना. आणि बघायला गेलं ना की त्या साईडला बीच आहे. ठीक आहे, राईट नाव इथून एक छोटी जागा आहे, पण अजून ती ॲक्टिव्ह नाही, कारण की समुद्राचं पाणी ये जा करतं. आणि असं जर तुम्ही गेला किंवा बॅक साईडने जरी तुम्ही गेले ना, तर तुम्ही त्या साईडला तुम्हाला बीच मिळतो. सनराईज झालेला आहे. सनराईज इकडून होतो. सो सकाळ झालेली आहे राव. चहाची जाम तलप आलेली. चहा प्यावं असं वाटतं या वातावरणामध्ये, कारण की ना इथे आहे ना ऑलमोस्ट आहे ना तुम्हाला मुंबईसारखं वातावरण मिळेल. मोस्टली कोस्टल साईडला असंच सगळं असतं. आणि त्यामुळे ना ह्युमिडिटी थोडीशी डिफरंट आहे इथे. तर चला चहा पिऊन घेऊ पटकन पहिले. चला, आपली चहा रेडी झालेली आहे. चहा घ्यायला आलेला आहे. थँक्यू. हां ना, नाही चालतं. थँक्यू. आणि चहा बड्डे गर्लसाठी स्पेशल. बड्डे गर्लचे काय बड्डे विशेष काही कमी होत नाही आहे. फोनवर फोन चालले. तुम्ही सुद्धा कमेंट करून टाका नक्की. चाय मॅडम. चला, तुम्हाला देतो आता मी फायनली हाऊस टूर. सो हे बघा, मस्तपैकी बाहेर एक वरांडा, एक टेरेस सारखं एक मस्त दिलेलं आहे. तिथं तुम्ही बसू शकतात. फ्रीज आहे, मस्तपैकी स्पीकर सिस्टीम आहे. एंट्री केली समा, तुम्ही रूममध्ये आलेत. रूममधून बाहेर बघताय. हो, काय व्ह्यू आहे. मस्तपैकी आपली गाडी पार्क आहे. इथं झुला आहे मस्तपैकी हिरवा, आणि मग खूप भारी वाडा. हे बघा. सो रूमला एंट्री करताच तुम्हाला सगळ्यात पहिले समोर जे बघायला मिळतं आहे तेच मी तुम्हाला दाखवून देतो. ते आहे इन हाऊस स्विमिंग पूल. हे बघा, लक्झरीज इन हाऊस स्विमिंग पूल आहे. मस्त बसायला, चिल करायला आहे. मस्त समुद्राच्या पाण्यातून तुम्ही मस्त पोहून आले असाल, मस्त शांत बसायचं आहे, तर साध्या पाण्यामध्ये तुम्ही बसू शकतात. त्यांनी दिलेलं आहे आपल्याला कूलरसुद्धा. इथे काय आहे ना, कूलर पण आहे, इथे फॅन पण आहे, आणि AC सुद्धा आहे. कारण की इथलं वातावरण थोडंसं दमट असतं, आणि दमट असल्यामुळे खूप घाम येऊ शकतो. तर सगळे सुविधा त्यांनी दिलेल्या आहे. खालची फ्लोरिंगसुद्धा इतकी छान आहे. एक छान TV दिलेला आहे. तुम्ही नेटफ्लिक्स वगैरे चिल करू शकता. आपले YouTube चॅनलसुद्धा बघू शकता तुम्ही. आणि नंतर एक मास्टर बेड, मस्तपैकी मोठा बेड आहे. आपल्याला चहा नाश्त्यासाठी पण सगळे ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी. किटली दिलेली आहे गरम करायला, चहा, कॉफी, तुम्हाला जे करायचं आहे. तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी एक बिस्किटसुद्धा मिळतं. फ्री वायफाय आहे याच्यामध्ये. आणि अलमारी दिलेली. इथं तुम्ही तुमचं लॉकर वगैरे तुम्ही काय सगळं सामान ठेवू शकतात. प्लस एक मस्त तो खूप स्पेशियस वॉशरूम दिलेला आहे. खूप मोठा वॉशरूम दिलेला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सकाळची चहा तुम्हाला प्यायची असली, तुम्ही चहा
इथे ह्या टेरेसमध्ये येऊन काय एकदम मस्त व्ह्यू आहे इथे. इकडे बसून सगळं व्ह्यू कॅप्चर करता येतो. खूप भारी दिसते इथे. मग आवडलं की नाही तुम्हाला आम्ही जे आमचा जो रूम दाखवला तो. आता आम्ही निघालेलो आहे नेक्स्ट लोकेशनला. बायकोचा बर्थडे सगळ्यात पहिले आपण चाललेलो मंदिरात. इतकं सुंदर मंदिर आहे तर त्या मंदिरात पहिले चाललोय. बायको रेडी झालेली आहे. सो आता बायको तर रेडी आहे. हॅपी बर्थडे बायको. थँक्यू. बायकोचा दिवस तर खूप मस्त चाललाय. खूप सारे कॉल चालले, खूप सारे मेसेजेस चालू आहे. आता तिचा दिवस अजून भारी बनवू आपण चाललोय पहिल्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिरानंतर आपण जाणार नेक्स्ट डेस्टिनेशन. तुम्हाला ऑन द वे सांगतो या सगळ्या गोष्टी. चलो पहिले निघू. हे बघा पहिले सगळ्यात आमच्या गणपतींसाठी फुलं आणि ती पण एकदम वेगळं फुल आहे. म्हणजे जास्वंदाच आहे पण असं वेगळं आहे. वेगळं दिसतं ते. मी नव्हतं न्यू डिझाईन आहे ती. एकदमच वेगळी डिझाइन आहे. अरे थांबत पण हे बघा काय चाललंय बघा मॅडमचं काय चाललंय की भगवान को देने के लिए हम रस्ते में ही रुके. सुंदर सुंदर फुल दिसत आहे ना इथे. बघताय का? बघताय ती इथून आम्हाला बघत आहे. चले हा वर पण आहे ते बघा. काढले जाणार नाही ते आय गेस. नाही ना. हा चलते चल चल. बायकोला अजून एक छान भेटलेलं आहे. हो ते पान बघ ना का भारी वाटतंय ना. जल्दी या लवकर लवकर लवकर. आता आम्हाला थोडंच पुढे जायचं तिकडे मंदिर आहे. चले चलो. गणपती बाप्पा. कोकणातले रस्ते ना इतके अप्रतिम आहे. असं वाटतं की ना गोव्यामध्येच आपण ना. फुलं बघा ना वेगवेगळ्या टाईपचे फुलं वेगवेगळ्या रस्त्यावर गुलाब, चिनी गुलाब. आणि आम्ही आलेलो आहे सुंदर नारायण मंदिर मध्ये. रूपनारायण सुंदर नारायण हे पण नाही. तू इथं बघशील ना इकडे त्यांनी लिहिलंय सुंदर नारायण आणि इथे त्यांनी लिहिलंय रूपनारायण. सो विचवर इट इज. सध्या आपल्याला लवकर जायचंय कारण की ना खूप पाऊस आहे. पाऊस आलाय पण ना अंगाला लागत नाही. मला नाही फील होते. अच्छा हे बघा हे छत्रीमुळे मी आतापर्यंत वाचलेलो होतो कारण म्हणजे पाऊस आल्याने लागत नाहीये. चलो. हो 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 हो. सो ही विष्णूंची मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. हे पण किती कोरी कामं, किती डिटेलिंग वर्क केलं. त्यांच्या साईडला किती वेगवेगळ्या मूर्ती आणि काय काय त्यांच्यावर स्टोरी लिहिलेली आहे. खूपच अप्रतिम, खूपच सुंदर. इकडे राहणार रस्त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे. छोटे रस्ते, निमुळते रस्ते, त्यामुळे असं होऊन जातं. आपल्याला गाडीत सरकावं लागणार आहे. A few moments later. सो हे आहे उत्तरेश्वर मंदिर, श्री उत्तरेश्वर मंदिर. सो आम्ही आलेलो आहे उत्तरेश्वर, श्री काळभैरव आणि श्री हनुमान मंदिरांमध्ये. बायकोच्या बर्थडेला आम्ही दिवसाची सुरुवात फक्त आणि फक्त मंदिरातून करतोय. किती वेगळं आहे ना. सो एक डोम सारखं केलेलं आहे आणि त्या डोमच्या आतमधून आम्ही जाणार आहे. ओम नमः शिवाय. लक्षात ठेवा ना, तू वर कधी पण आहे ना, वर गणपती देव असतात त्यांचे पाया पडायचे, पायऱ्यांच्या नाही पडायच्या. कारण की इथे
राक्षस असतो, त्याच्यावर पाय देऊन आपल्याला पुढे जायचं असतं. अरे वा, मला असं वाटतं मंदिरात आलं पण माझ्याकडून ना छान वाव हे शब्द जातच नाही, इतकी सुंदर वाटतंय सगळं आणि एकदम युनिक एक्सपिरियन्स. शिवजींचे दर्शन घेतल्यानंतर आपण आहे ना लगेच इथे काळ भैरवचं मंदिर आहे. चला. आणि बाजूलाच श्री हनुमान मंदिर, आणि हनुमान बरोबर राम, सीता आणि लक्ष्मण नसणार कसं होणार. भारी परिसर आहे, भारी परिसर आहे. आणि ऑन द वे जाताना आम्ही ब्रेक घेतलेला आहे, बायको निघाली सुद्धा आहे बघा. सो आम्ही दिव्या करून निघालेलो आहे श्रीवर्धनसाठी, आणि तो जो रस्ता आहे तो पूर्ण समुद्र महामार्गी रस्ता आहे. सो हा रोड आहे, आम्ही गाडी रोड साईडला चालवतो, तुम्ही माझ्या साईड बघा समुद्र. Audio Jungle. Audio Jungle.